समजा पोरीला नांदवत नसले, सावकार ताप देत असला, भाऊबंदकीमध्ये घरा उघड्यावर पडू लागली की एक माणूस एखाद्या वाघासारख्या उसाच्या फडातून बाहेर यायचा आणि जनावरासारखं वागणाऱ्या माणसांना एका फटक्यात माणसात आणायचा. तो माणूस म्हणजे कृष्णेचा वाघ बापू बिरू वाटेगावकर. आडल्या नाडल्याच्या मागे उभे राहणे हे एकमेव तत्व बापू बिरूंनी आयुष्यभर जपले. बापू बिरू वाटेगावकर हे सांगली जिल्ह्यातील ताकारी आणि इस्लामपूर दरम्यान असणाऱ्या बहे बोरगाव या गावचे रहिवासी होते. कृष्णा नदीच्या खोऱ्यात त्यांची प्रचंड दहशत होती. त्या काळी गावगाड्यात पोलीस यंत्रणा तितकी सक्षम नव्हती आणि याचाच फायदा घेऊन काही गावगुंड गरीबावर अन्याय करायचे. असाच एक गावातला एक गुंड होता रांग्या शिंदे. रांग्या शिंदे आणि त्यांच्या 35 जणांच्या गँगने गावात नुसता नाच घातला होता. त्या रांग्या शिंदेनं एका गरीब मातम समाजातील महिलेवर अत्याचार केला आणि तिचा खून करून टाकला. पण पुराव्याअभावी तो रांग्या शिंदे सुटला. एक दिवस गावात गणपतीच्या मंडपात ओव्यांचा कार्यक्रम सुरू असताना रांग्या शिंदे तिथं घुसला आणि महिलांची छेड काढू लागला. तिथं बापू बिरू उपस्थित होते. बापूंनी त्याला शांत केलं आणि घोंगडीवर पान खायला बसवलं. बापूंनी बोलता बोलता कमरेला लावलेला चाकू काढला आणि रांग्या शिंद्याचा कोथळाच बाहेर काढला, खुपसून टाकला. रांग्या शिंद्याला संपवून बापू तिथून फरार झाले. फरार झाल्यानंतर बापू एका रात्री मंदिरात गेले. तिथं गोंदवलेकर महाराजांचे शिष्य जोगळेकर महाराज जप करत बसले होते आणि बापूंनी महाराजांना सांगितलं की पोलिसांची भीती आहे म्हणून रात्री दर्शनाला आलो. त्यावर महाराज म्हणाले, बोरगावकर लय भारी काम केलंय बघा. वाईट काम करणाऱ्याला संपवताना मागं पुढं बघायचं नसतंय. पण आता एक काम करायचं, मटाण दारू बिडी तंबाखू बाईचा नाद आणि कुणाचा पैसा घ्यायचा नाही. मिळेल ती भाकरी खायची आणि गरिबांचं रक्षण करायचं. बापू पुढं याच मार्गाने वागले. दिवसभर उसात झोपायचे आणि रात्री गरिबांच्या मदतीला धावून जायचे. कित्येक वर्ष, जवळपास 25 वर्ष पोलीस बापूंच्या मार्गावर होते, पण गरीब लोक बापूंचा पत्ता पोलिसांना सांगत नव्हते. शेवटी बापूंच्या शोधासाठी SRPची खास टीम तैनात करण्यात आली. पोलिसांच्या ससेमिरा चुकवण्यासाठी बापूंनी कृष्णेच्या नदीत भल्या मोठ्या अशा नदीमध्ये उडी मारली आणि नदी पार केली आणि तिथून ते थेट नाशिक पंचवटीला गेले. तिथं त्यांनी भगवी वस्त्र परिधान केले आणि तब्बल 12 वर्ष केदारनाथ पासून गंगासागर पर्यंत तीर्थक्षेत्र चालले. 12 वर्षानंतर बापू जेव्हा पुन्हा सांगली जिल्ह्यात आले तेव्हा पोलिसांनी त्यांना अत्यंत शिताफीने जाळ्यात पकडले असं म्हणतात. पण अशी सुद्धा माहिती आहे की बापूंनी स्वतः पोलिसांसमोर सरेंडर केलं. बापूंना पकडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण सांगली जिल्ह्यात जणू सुतक पाळल्यासारखी शांतता पसरली. सांगली जेलमधून त्यांची रवानगी थेट पुण्याच्या येरावाडा जेलमध्ये करण्यात आली आणि बापूंना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. अरुण गवळी आणि बापू बिरूंची भेट येरावाडा जेलमध्ये झाली. येरावाडा जेलमध्ये मुंबईचा अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी, ज्यांना डॅडी असं म्हणतात, त्यानं बापू बिरू वाटेगावकरांचे नाव आणि त्यांचे पराक्रम आधीच ऐकले होते. गवळीने अत्यंत सन्मानाने बापूंना आपल्या पराकीत बोलावून घेतलं. तिथं दोघात चौघाची भेट घालून दिली. गवळीने आश्चर्याने बापूला विचारले, बापू, माझी मुंबईत एवढी मोठी गँग आहे, आमच्याकडे अत्याधुनिक हत्यार आहे, मुंबईत आमची एवढी दहशत आहे, तरी आमचं नाव सामान्य लोकांमध्ये तुमच्यासारखं आधाराने घेतलं जात नाही. संपूर्ण महाराष्ट्रात तुमचं इतकं नाव आहे, याचं कारण काय? लोक तुम्हाला देवासारखं का मानतात? गवळींनी बापूला विचारलं. त्यावर बापू बिरूंनी अरुण गवळीला अत्यंत शांतपणे आणि मार्मिक उत्तर दिलं. गवळी भाऊ, आम्ही कुणाच्या रुपयाचे मिंदे झालो नाही. आम्ही कधी कुणाकडून हप्ता वसूल केला नाही, कुणावरती सुपारी घेऊन अन्याय केला नाही. आम्ही लोकांचे संसार वाचवले, गरिबांच्या लेकी बाळींची अब्रू वाचवली, जीवाला जीव देणारी माणसं जोडली. म्हणूनच पैशानं नाही तर प्रेमानं ही माणसं आमच्या पाठीशी उभी राहतात. बापूंचं हे उत्तर ऐकून डॉन अरुण गवळी देखील निरुत्तर झाला. बापू जेलमध्येही अत्यंत प्रामाणिक आणि अगदी शांत राहिले. त्यांची चांगली वर्तवणूक पाहून प्रशासनाने त्यांची मुदतीपूर्वीच सुटका केली. जेलमधून बाहेर आल्यानंतर बापूंनी पूर्णपणे अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. ते गावागावात कीर्तन प्रवचन करू लागले. तरुणांना व्यसनधीनतेपासून दूर राहण्याचा संदेश दिला. वयाची 100 गाठल्यानंतर या कृष्णेच्या वाघाची धगधगती मशाल अखेर शांत झाली.